हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। ही जी सेल्फी स्टिक आहे मी मागवली आहे मीशोवरून। हिचं नाव आहे सेल्फी स्टिक R1L। तर ही सेल्फी स्टिक जी आहे तिचा वापर ट्रायपॉड म्हणून सुद्धा छान पद्धतीने करता येणार आहे, त्यामुळे मी ही मागवली। माझ्याकडे ऑलरेडी ट्रायपॉड आहे, पण हे एकदम म्हणजे बाहेर आपण कॅरी करू शकतो, त्यासाठी मला उपयोगी पडेल म्हणून मी मागवलेली आहे। हे पहा, हे अशा पद्धतीचे आहे। हा आहे मोबाईल होल्डर, जो 360 अंशांमध्ये कुठं पण तुम्हाला फिरवता येणार आहे। ठीक आहे। त्यानंतर हे जे आहे इथं छोटंसं तुम्हाला चावी दिसत आहे का, चावीसारखं, तर ते तुम्ही याला लूज आणि पॅक करू शकता। आणि याला जे मोबाईल होल्डर आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता। तर ह्या सेल्फी स्टिकमध्ये हे दिलेलं आहे। त्यानंतर हा जो आहे रॉड याचा, तर ही जवळजवळ 4.5 पावणे 5 फुटापर्यंत उंच होती आहे। मी मगाशी उंच करून पाहिली। आणि हा जो दिसतोय हा आहे रिमोट। तर ह्या रिमोटच्या साहाय्याने तुम्ही तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन ऑफ करू शकता। त्यानंतर हे जे खाली हँडल दिसते तुम्हाला, खाली पकडण्याचं हँडल, तर ते पूर्ण पायांसारखं ओपन होतं, म्हणून आपण त्याला ट्रायपॉडसारखं आपण स्टँड करू शकतो। तर ते कसं ओपन होतं ते तुम्हाला मी दाखवते। हे पहा, इथं हे जे त्रिकोण दिसतोय इथं त्याचे क्लच आहेत, हळूच ते ओपन करायचे आहेत। आणि फक्त एवढंच की थोडंसं नाजूक आहे, फायबर बॉडी आहे, हळूच थोडंसं काढण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे। तर हे असं ओपन झाल्यानंतर वरती जे छत्रीसारखी मूठ आहे त्याला इथं खाली खालच्या बाजूला, तर इकडून नाही प्रेस करायचं, तर इथं जी छत्रीसारखी मूठ आहे ना ती पकडून जर तुम्ही वरती ढकलली तर ते बंद होईल, आणि खाली खाली खेचली तर ते स्टँडचे पाय ते ओपन होतील, आणि मग तुम्ही त्या ट्रायपॉडसारखं त्याला कुठं पण तुम्ही स्टँड करू शकता। ठीक आहे। तर अशी आहे ही सेल्फी स्टिक। आणि जे रिमोट मी मगाशी दाखवलं ते ब्ल्यूटूथ रिमोट आहे, ते डायरेक्ट तुमच्या मोबाईलला कनेक्ट होतं। फक्त ब्ल्यूटूथ ऑन करायचं आणि ह्या रिमोटचं बटन ऑन केलं की ते हे होतं। ह्या पाही ही एवढी लांब दिसतीये। जर तुम्हाला मागवायचे असेल तर मीशोवरून मी घेतलेली आहे 301 रुपयांना। तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही ही सेल्फी स्टिक मागवू शकता। ठीक आहे। तर आणि हो, मीशोच्या किमती बदलत राहतात। आता तुम्ही जेव्हा लिंकवर क्लिक करून जाल तेव्हा किती रुपयांना मिळेल का कोणास ठाऊक, पण छान आहे। फक्त एवढंच की हे जे वरचं फायबरचं, खालचं मुठीचं आणि वरचं फायबरचं जे मटेरियल आहे ते थोडंसं नाजूक आहे, तेव्हा हेवी म्हणजे काय म्हणतो ना आपण, मोठे मोठे आयपॅड वगैरे ह्याला, किंवा जड हेवी कॅमेरा ह्याला तुम्ही होल्ड करू शकणार नाही आहात। तुम्ही लाईटवेट मोबाईल याच्यामध्ये होल्ड करू शकणार आहात। तर हे जे त्याच्याबरोबर मॅन्युअल आलं होतं, हे कसं वापरायचं काय, तर हे पण तुम्हाला दाखवते। तर घ्यायचे असेल तसे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे।